भावांमध्ये काय चाललंय हा ज्याच्या त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन भावांनी आपापले पक्ष वेगळे सांभाळावेत, त्यांची विचारसरणी वेगळी आहे. आज इथे शिवसेनेचे उभाटाचे प्रवक्ते जे सांगत असतील तर त्यांनी कुणी कोणाला टाळी द्यावी किंवा ती हाळी द्यावी हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग विषय असा येतो की मग त्यावेळेला राजसाहेब बाहेर पडले तर कुठल्या कारणासाठी बाहेर पडले? गेल्या वेळेला जेव्हा पाठिंबा द्यायचा न द्यायचा झाला तेव्हा बिनाट शर्ट म्हणून कोणी कोणाची हेटाळणी केली. मुंबई महापालिकेत नगरसेवक फोडताना हाच समंजसपणा उभाठाने त्यावेळेला का नाही दाखवलं? पूर्णच्या पूर्ण मनसेचे सर्व मी सभागृहातच होतो ना, एकमेव तरडे शिल्लक राहिले आणि बाकीचे सर्व नगरसेवक हे शिवसेनेने त्यावेळेला आपल्याकडे घेतले. कसे घेतले आज यावर चर्चा नाही करणार, पण घेतले ना. त्यावेळेला तुम्ही तुमचं राजकारण केलं, त्यावेळेला ते महाराष्ट्र हिताचं होतं का? एक मिनिट फक्त तुम्हाला थांबवू का? महाराष्ट्र हिताचं बोलणार एक मिनिट थांबवू का तुम्हाला? आणि तुम्ही कधी भेटायचं यामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठलीही अडचण नाही. आम्हाला या बाबतीत पूर्ण माहिती आहे की दोन्ही पक्ष हे आज खणकरजी तुमच्या मुद्द्यावर आक्षेप येत आहेत. अखिल चित्रेंना बोलायचं. ते जर आता इतिहासात जाऊन इतिहासातलं कोळसा घासणार असतील तर मला फक्त त्यांना इतकं नम्रपणे आठवण करून द्यायचं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल आहे ना, तुमच्या पक्षाचे नेते असतील, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील किंवा अजून यादी लांब आहे, त्यांनी काय फुलं उधळली नव्हती. ते मनसेचं फुल फॉर्म बद्दल काय काय बोलले, ते राज ठाकरेंबद्दल काय बोलले, ते स्क्रिप्ट बद्दल काय बोलले, जरा तो इतिहास पण जरा लक्षात जरा घ्या. म्हणून तुम्ही इतिहासात जास्ती जाऊ नका. काय काय जवळीक काय व्हायची आहे ना महाराष्ट्राच्या हितासाठी ती होईल. तुम्ही जी भूमिका वारंवार बदलता त्याच्याबद्दल बोला. हो नाही ना, भूमिका तुम्ही पण वारंवार बदलता. मग तुमच्या नेत्यांनी का भूमिका नाही बदलली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल त्यांची भूमिका आता बदलली का? जरा विचारा ना मुख्यमंत्र्यांना. अहो विचारा ना जाऊन. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून बसला तुम्हाला का कोण येऊन भेटत नाही? द्या उत्तर. आरडाओरड काय करता तुम्ही? उत्तर द्या ना. मी सिंपल प्रश्न विचारतो. उत्तर नाही देत आहेत म्हणून बोलता का? भूमिका बदलली का? भूमिका बदलली का? भूमिका बदलली का? तुम्हाला कोण मुख्यमंत्र्यांची भूमिका बदलली का? म्हणालाय? अहो मुख्यमंत्र्यांची भूमिका बदलली का? हो की नाही?